हा सगळा खेळ सुरू झाला 57 साली, 1657मध्ये सुरू झाला. स्वतः औरंगजेब त्यावेळेला इथं आलेला होता. हिंदुस्थान तो बादशाह नव्हता त्यावेळेला, शहाजहान होता जिवंत. आणि औरंगजेब आणि शहाजहानचे इतर पुत्र शहाजहान कधी वर जातो हे बघत बसलेले होते, वाट बघत बसलेले. त्यात धाराशिकोह होता, त्यात मुराद होता, त्यात औरंगजेब होता, त्यात शहाशुजा होता. बाबासाहेबांनी, कारण बाप मेल्याखेरीज गादीवर येता येत नसे, भावांना मारल्याखेरीज गादीवर येता येत नसे. बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात एक वाक्य असं लिहिलेलं आहे की या मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं, आपणच गादीवर जाऊन बसलो असतो लगेच. ते कसं आहे, पण औरंगजेब 57मध्ये दक्षिणेत कल्याणी विदर्के इथं बसलेला होता. आणि शिवाजीराजे बघतायत बरं का, सगळं बघतायत. यांच्या हालचाली काय आहेत, या औरंगजेबाच्या आणि आदिलशाहीच्या लोकांच्या हालचाली काय आहेत. त्या दोघात आता तह होणार की काय असं वातावरण निर्माण व्हायला लागलं कल्याणी आणि बिदरच्या इथं. एक किल्ला घेतला औरंगजेबाने. बरं, जर का त्यांच्यात तह झाला, हे दोघं मिळून आपल्यावर हल्ला करतील आणि आपण टिकणार नाही. मग हे शिवाजी महाराजांना माहिती होतं की आदिलशाही मुघल दोन्ही सैन्य चालून आले तर आपण कुठं काय लढायचं सगळं. म्हणून ही बातमी तह होतोय की नाही ही बातमी काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला एक माणूस, भयंकर बेरकी त्यांचे वकील सगळे, सोनो विश्वनाथ दबीर याला पाठवला तिथं. तो बहुधा त्यांचा परराष्ट्र मंत्री असावा तिथं. तो गेला औरंगजेबाकडं आणि त्याने एक महाराजांचं पत्र दिलं त्यांनी. आणि त्यात लिहिलं होतं, आम्ही भयंकर गुन्हे आधी केलेले आहेत सगळे, तुम्ही आम्हाला माफ करा, तुमच्या वतीनं आम्ही मुघलांचा कारभार हिथं करतो बिरतो वगैरे भरपूर प्रलोभनं सगळी सांगितलेली होती. मग औरंगजेबाने एक फरमान दिलं त्यांना की ठीक आहे तुम्ही म्हणताय ते वगैरे. पण त्या वकिलानं बातमी काढून आणली आणि महाराजांना सांगितलं. 23 एप्रिल 1657 याविषयी तो वकील औरंगजेबाला भेटला. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आता फरमान दिलं औरंगजेबाने, पण तिथं वातावरण असं आहे, दोघांचा तह होणार ना आपल्यावर येणार. चालू 29 एप्रिलला, म्हणजे आधी 23 एप्रिलला वकील जातो काय औरंगजेबाला महाराजांचं पत्र घेऊन, औरंगजेब फरमान देतो काय, आणि 29 एप्रिलला शिवाजीराजे जाऊन जुन्नर लुटतायत काय तिथं. 200 अरबी घोडे आणि खजिना लुटून महाराज परत आले इथं. कारण ते म्हणाले आता हात मारून घ्या, एवढं ते चालून येस्तोवर तर होणारच आहे, दोघंही येणारच आहे, तोपर्यंत जिथं जिथं हात मारता येईल तिथं हात मारून घ्यायचा. जुन्नर लुटलं, पार नगरपर्यंत चालून गेले होते. नौशेर खान म्हणून होता तिथं, त्याचा प्रभाव केला. इथपासून हा खेळ सुरू झाला. औरंगजेब तर इतका चिडला, तो म्हणाला हा फसवतो आपल्याला माणूस, दरवेळेला काहीतरी खोटं नटं सांगतोय, काहीतरी पत्र पाठवतो आणि करतो भलतंच, म्हणून त्यांना मारा जाळा असं सगळं त्यांनी काढायचं फरमान दिलं. पण शिवाजी महाराजांच्या सुदैवाने आणि कदाचित औरंगजेबा आणि त्याच्या भावांच्या सुदैवाने शहाजहान बादशाह आजारी पडला. त्यामुळं आता ते गादीवर कब्जा करण्याच्यासाठी सगळ्यांना दिल्लीला जावं लागला, औरंगजेबासकट सगळ्यांना. त्यामुळं दक्षिणेवरचा औरंगजेबाचा चाप निघाला. ही एक योगायोगाची गोष्ट आहे. 57 साली औरंगजेब इथनं निघून दिल्लीला गेला. पुढे शामूगडला लढाई झाली, त्यानं दाराला मारलं. कसं मारलं ते मी सांगेन नंतर. भयंकर आहे तो औरंगजेब, काही सामान्य माणूस नाही. पण 57 साली शिवाजीराजांनी हा सगळा प्रकार एकूण सगळा पाहिल्याच्या नंतर स्वतः शिवाजीराजे कोकणात उतरले. आणि कोकणात उतरले ते तेलबाईलाच्या घाटाने उतरले. तेलबाईला म्हणून एक किल्ला आहे. आमच्याकडं घाटांची नावंसुद्धा फार भारी ठेवतात. आपल्याकडं कधीही कोणीही सरळ नावाने हाक मारत नाही, ही पहिली गोष्ट आहे. त्या घाटाचं नाव आहे सवाष्णीचा घाट, आणि त्याच्या पलीकडं घाट आहे त्याचं नाव आहे गाढवलोटीचा घाट. तर शिवाजीराजे तैलघट्ट म्हणून एक घाट आहे, तिथनं उतरले. संकर्षण सकळकळे नावाच्या एका माणसाला बुलढाण्याहून महाराजांनी बोलवला होता. त्यांनी शिवकाव्य लिहिलं, त्याच्यात हे सगळे तेलघट्टमधनं महाराज उतरले. स्वतः शिवाजीराजे उतरले,
स्वतः शिवाजीराजे सह्याद्री उतरून, ते काही पालखी वगैरे असला प्रकार नाही, पायावर स्वतःच्या उतरावं लागतं त्याचं. आणि मग कोकणात उतरले. पहिल्यांदा इथं आल्याच्यानंतर कल्याण भिवंडी इथं आले. खूप लोक भेटायला आले. ते म्हणाले आम्ही पिचलो गेलो आहे, इथं अत्याचार चालू आहे सगळ्याच्या. ते म्हणाले आता मी आलो आहे ना, आता करतो काय करायचं ते व्यवस्थित. म्हणून महाराजांनी या सर्व लोकांना अभय दिलं. माहुलीचा किल्ला नंतर त्यांनी घेतला. कल्याणचा दुर्गाडीचा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला. पण शिवाजी महाराजांना एकूण समुद्र दिसला त्यावेळेला. पुढे गेले ते आणि समुद्र पाहिला. तो समुद्र पाहिल्यावर लक्षात आलं त्यांच्या की या सिद्ध्यांचं बळ जे आहे, या सगळ्या लोकांचं बळ जे आहे, हे ते बळ त्या आरमारात आहे. आणि आपल्याला आरमार सिद्ध करणं भाग आहे सगळ्या. आरमार केलंच पाहिजे आता. म्हणून शिवाजीराजांनी सर्वप्रथम कल्याण, भिवंडी आणि पेण इथं त्यांनी 3 गुराब, म्हणजे एकूण 20 गुराबा या 3 ठिकाणी बांधायला काढल्या. गुराबा एक जहाजाचा प्रकार आहे. गुर्राब असं म्हणतात. डव, पगार, गॅली, गलबत, मछवा, तरंड, बतेले, मंजी, हे सगळे तिरकाटी, सगळे जहाजाचे प्रकार आहेत सगळे. शिवाजी राजांचं आरमार कोण बांधत असेल? आमच्याकडे काय तरबेज लोक होते, कधी काही जहाजं बांधली होती? पोर्तुगीज लोक बांधत होते शिवाजी महाराजांचा. एकाचं नाव रुई लेंता व्हिएगाश आणि त्याचा मुलगा फेर्ना व्हिएगाश, आणि त्यांच्याबरोबर 400 लोक होते. हे शिवाजी महाराजांचा आरमार या 3 ठिकाणी बांधत होते. खाडीत, कल्याणच्या खाडीत. आणि तिथनं उल्हास नदी जाते आणि ती पुढं वसईच्या इथं समुद्रात मिळते. पेणच्या इथनं भोगावती नदी जाते, ती भोगावती आंबेला मिळते आणि धरमतरच्या खाडीत जातात तेथील. या सगळ्या समुद्रात जायच्या वाटा आहेत. पण तुम्ही बघा, पोर्चुगीज लोकांनी, हुशार सगळे लोक, या ज्या खाड्या असतात, म्हणजे नद्या जिथे येऊन मिळतात, ज्याला डेल्टा म्हणतात, त्याच्यात डेल्टा की इथं दोन्ही बाजूला पोर्तुगीज लोकांनी किल्ले बांधून ठेवलेले होते. हे तुम्ही बारकाईनं आत्ता जर का पाहिलं तर या खाडीच्या इथं घोडबंदरचा किल्ला आहे आणि वरती वसईचा किल्ला आहे बघा. तुम्ही गोव्यात गेलात तर मांडवीच्या वरच्या बाजूला आग्वादचा किल्ला आहे. त्याच्या पलीकडे रयेश मागुश या नावाचा एक किल्ला आहे. त्याच्या खाली गाशपर दियश नावाचा किल्ला आहे. होता आता तिथं क्लब आहे आणि पब आहे. किल्ला गेला. आणि नोसा सिनोरा द काब या नावाचा अजून एक किल्ला आहे. त्याच्या तोंडावर आहेत सगळे किल्ले नद्यांचे. आणि तसा इथं वसईचा किल्ला होता. वसईच्या इथनं जायचं असेल तर वसईवरनं तोफा डागणार पोर्चुगीज लोक आपल्यावर. शिवाजी महाराजांना माहिती होतं. मग आरमार बाहेर कुठनं काढायचं? ठाण्याच्या जवळून काढायला गेलं तर ठाणा म्हणजे साष्टी, तर साष्टी पोर्चुगीजांच्या ताब्यात होतं. त्यामुळं आरमार समुद्रात काढण्याच्या साठी म्हणून शिवाजीराजांनी काय करावं? शिवाजीराजांनी वसईचा जो कॅप्टन आहे, त्या वसईच्या कॅप्टनचं नाव होतं आंतोनियो द मेलो द कास्ट्रो. याला एक पत्र लिहिलं की आमची जहाजं बाहेरून लाकूड फाटा घेऊन येतील इथं, आणि मग आमच्या गुरावा या इथनं समुद्रात जातील, त्यांच्यावर तोफा डागायच्या नाहीत. हा माणूस मोठा चलाक होता बरं का, मेलो द कास्ट्रो. उद्योगी उपद्व्यापी माणूस होतो. त्यांनी ते सगळं पत्र, आपल्यावर नको जबाबदारी, हे काय आपण परस्पर लिहायचो, तरी हा उद्योग करणार आहेत हा माणूस, त्याला माहीत होतं. म्हणून त्यांनी ते पत्र सकट स्वतःच्या रेकमेंडेशन सकट गोव्याला पाठवून दिलं. ते तुम्ही निकाल लावा त्याचं काय करायचं ते. गोव्यात एक मोठी सभा भरली. पार ते इन्क्विजिशन, जे गोव्यात एक इन्क्विजिशन नावाचं एक पिरवळकरांचं पुस्तक आहे बघा, कसे लोकांचे हाल करायचे दिलेले आहे ते टेबलही अजून इन्क्विजिशनचं तिथं. प्रचंड हाल लोकांचं. त्याच्यातला तो वास्को शेलूसपासनं सगळे गोव्याचा विजरेईपासनं ही सर्व मंडळी तिथं बसली. आणि मग त्यांची चर्चा झाली. आणि ती चर्चा अशी होती की आता शिवाजी महाराजांना प्रतिबंध केला पाहिजे. हे आरमार आलं तर अगदी डोक्यावर वाटणारा माणूस.
पण तो बलाढ्य झालेला आहे आणि त्याला सौम्य शब्दात आपण प्रतिबंध केला पाहिजे. बघा महाराजांची ताकद किती वाढलेली असेल की हा माणूस बलाढ्य झालेला आहे आणि साध्या सोप्या शब्दात ह्याला सांगितलं पाहिजे. म्हणजे असं नाही म्हणाले की आक्रमण करून सगळा त्याचा खेळ उडवून टाकू, नाही, तसं नाही. गोव्यात मग आता पत्र कोड लिहिणार आणि काय लिहिणार, शेवटी ते विजरेला पत्र लिहावं लागलं आणि ते विजरेनं पत्र पाठवलं की प्रतिबंध करू म्हणून. पुढं काय झालं त्याची नंतरचा पत्रव्यवहार काही फारसा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. परंतु शिवाजी महाराजांचं ते जे आरमार आहे ते आरमार समुद्रात आलं. ते बहुधा रात्री आलं, कारण हे आपले लोक हे भयंकर ते रात्री सगळे हल्ले करण्यात आणि अत्यंत चपळ होत. समुद्र पूर्ण माहिती होता त्यांना, कुठं पाणी खोल आहे, कुठं उथळ आहे, वारे कशा असतात, मतलई कशी वाहते, हे सगळं त्यांना पाठ होतं. विशेषतः आपल्या ज्या नौका होत्या त्या वलवत नेत असत आणि आपल्याला या इंग्रजांच्याकडे मोठी जहाजं कुठली वलवता येत ते त्यांचं सगळं ते शिडावर अवलंबून, वारा पडला की बसा बोंबलत त्यांचं. तसं नव्हतं आपलं, आपल्याकडे वलवत मारायचे लोक सर. पण ते आरमार समुद्रात आलं. 64 सालची गोष्ट आहे. 64च्या डिसेंबरमध्ये इंग्रजांचं पत्र आहे की शिवाजी महाराजांचं आरमार समुद्रात आलं आहे, पण त्याचे जी जहाजं आहेत सगळे मिळून काहीतरी 30-35 जहाजं असतील. त्याच्यात गुराबा आहेत, काही गलबत आहेत. पण त्या जहाजं एकूण त्यांची क्वालिटी एवढी फडतूच आहे की आमच्याकडे एक फ्रिगेट असेल, एक युद्धनौका असेल तर आम्ही आज सगळा खेळ उडवून टाकू. शिवाजी महाराज. इंग्रजांना खेळ उडवता आला नाही हो. शेवटी इंग्रजच उखडले गेले सगळ्या ह्याच्यातनं. पण इंग्रज हे पत्र लिहून म्हणत होते शिवाजी महाराजांचा खेळ आम्ही उघडून लावू हे आत्ता, कारण तुम्हाला असा आहे एखादा खेळ सुरू झाला, आजार असेल ना तर त्या आजाराला औषध ताबडतोब द्यावं लागतं. 60-65 वर्षानंतर औषधं द्यायचा प्रयत्न केला तर काही उपयोग नसतो त्याच्यात. तसं आहे ते की ते आरमार होतं ते तेव्हा इट शुड हॅव बीन निप्ड इन द बड. पण ते इंग्रज करू शकले नाहीत. इंग्रजांना ते जमलं नाही आणि शेवटी शिवाजी महाराजांचं आरमार समुद्रात आलं आणि पुढं त्या आरमारातल्या लहान मोठ्या जहाजांची संख्या किमान 300 झाली. याच्यासाठी लाकूड कुठनं आणलं? लाकूड आणलं कर्नाटकातनं. आपलं लाकूड वापरायचं नाही. शिवाजी महाराजांच्या पत्रात लिहिलेलं आहे की फणस आणि आंबा हे वृक्ष अतिशय चांगले आहेत जहाजं बांधायला, कारण ते खाली सडत जातं नंतर खालनं. परंतु ही झाडं रयतेनं लेकरासारखी वाढवली असतात असं त्यांनी लिहिलं. त्यामुळं त्याला हात लावायचा नाही. सागाची झाडं इथं खूप आहेत. तुम्ही सरकारात सांगा आणि मग सरकारला सांगून सागाची झाडं घेऊन जा. किंवा एखादा शेतकरी जर का म्हणत असेल की झाड वठळं तुम्हाला पाहिजे असेल तर झाड घेऊन जा, तर त्याला पैसे देऊन त्याच्याकडनं तो लाकूड आणा म्हणतो. इतका प्रजाहितदक्ष राजा होता. बारीक सारीक गोष्टी असतात. मी ते एका ठिकाणी वाचले, इंग्रज म्हणायचे की शिवाजी महाराजांची जी जहाजं आहेत ना त्याला कुठेही ते सुरसं किंवा खिळे असे मारलेले नाही आहेत कुठे, आणि ते गंजतात लगेच. बहुतेक चांबडं बांधलेलं असेल किंवा काहीतरी असेल, पण निदान खिळे आणि हे कुठं आयर्न वापरलेलं नव्हतं त्यांनी ह्या सगळ्या. पण ते आरमार जेव्हा असतं त्याला ते वर्षातनं त्याची म्हणजे कायम त्याची निगा ठेवावी लागते. खारं पाणी असतं, खाऱ्या पाण्यात खराब होतं ते, शिडं फाटतात. तुफान जर का आलं तर शिडं फाटतात. डोलकाट्या असतात, त्या डोलकाट्या पडतात सगळ्या ह्याच्यात. नाही तर खलाशी हा एक वर्ग कसा असतो हे आपल्याला माहिती आहे सगळं ते. पण हे आरमाराचे लोक तरी कोण होते मग? हे काही ट्रेंड लोक होते? कोण ट्रेनिंग देणार या लोकांना? पण इथलेच लोक होते सगळे. त्यात कोणी कोळी असेल, त्यात कोणी भंडारी असेल, त्यात आगरी लोक होते, त्यात दालदी होते, त्यात खारवी होते. ह्या सगळ्या मंडळींनी शिवाजी महाराजांचा आरमार सांभाळला. दौलत खान आरमाराचा एक प्रमुख होता, मायनाथ भंडारी, त्याचं आडनाव भाटकर.
मायनाक भंडारी आणि त्याचा भाऊ वेंटजी सरंगी, इंग्रजांच्या कागदपत्रात ते वेंटजी सरंगी कॉमनली नोन ॲज दर्या सरंगी असं लिहिलेलं आहे. दर्या सारंग हे नाव एका पद आहे असा एक लेख आहे दत्तवामन पोद्दारांचा, पण ते उपाधी ह्याला दिलेली होती वेंटजी सरंगीला, आणि तो मायनाकाचा भाऊ होता. या सगळ्या मंडळींनी शिवाजी महाराजांचा आरमार चालवला. आपलं जे आरमार होतं महाराजांचं ना, ते फार खोल समुद्रात जायचं नाही. खोल समुद्रासाठी नव्हतंच ते मुळात. त्यात गेलं की तुम्हाला सगळ्या नॅव्हिगेशनची इक्विपमेंट लागते. आपल्याकडं कुठलं काय होतं नॅव्हिगेशन, काही नाही. त्यामुळे किनाऱ्यानं हे चालायचं. आणि शेवटी त्या आरमाराचा उपयोग हा किनाऱ्याच्या संरक्षणाच्यासाठीच केला होता. पण त्या रामचंद्र पंतांनी जी नीती सांगितली त्याच्यात फार सुंदर वाक्य आहेत. मी काल सांगितलं ना, तो एका वाक्यात सार एसेन्स सांगून जातो सगळ्या ह्याच्यात. तर तो आरमार तो स्वतंत्र राज्यांगाचं आहे. आणि पुढचं वाक्य असं आहे, ज्याचे आरमार त्याचा समुद्र, असं पुढचं वाक्य आहे. तुम्हाला समुद्रावर हुकूमत करायची असेल तर तुमच्याकडं आरमार पाहिजे. हे बरोबर ओळखलं बघा राजांनी. काय आयुष्य शिवाजीराजांचं, 50 वर्षांचं 18,306 दिवसांचं आयुष्य आहे. त्यातली पहिली आपण 15 वर्ष सोडून देऊ, लहान होते तोपर्यंत. एक 6,000 दिवस गेले त्याच्यात. पण 12,000 दिवसात शिवाजीराजांनी जे काही निर्माण केलं फार विलक्षण आहे. हे सगळे इंग्रजांच्यापासनं पोर्तुगीजांच्यापासनं त्यांच्या मनात प्रचंड प्रमाणात भय उत्पन्न केलं शिवाजी. इंग्रज लिहित आहेत की हा माणूस बरं झालं बाबा ते डोंगरावर जन्माला आला, इकडं समुद्राच्या जवळ आला असतं तर म्हणजे आम्हाला संपलंच असतं आमचं सगळ्यात, असं इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे त्याच्यात. ह्या सामान्य गोष्टींना इथे असामान्य अचिव्हमेंट्स आहेत महाराजांनी केलेल्या, आणि अत्यंत कमी दिवसात केलेल्या आहेत. आणि म्हणून त्या आरमाराचं खरं स्मरण, मी कधीही कुठेही आरमाराबद्दल स्मारक म्हणा, पिक्चर म्हणा, आणखीन काही म्हणा, काय हे की पाठीमागं चित्र दिसतं आहे ना तुम्हाला आरमाराचं, मी 24 चित्र काढून घेतली होती एका चित्रकाराच्याकडे. त्याला म्हटलं, तुला मला चित्र असं पाहिजे की बाबा शिवाजीराजे एका जहाजावर उभे आहेत, समोर जंजिरा बिंजिरा आहे, पण ते आरमार आहे महत्त्वाचं आहे, भगवे झेंडे असतात त्याच्यावर, त्याचं ते आरमार आहे, डोलकाठ्या त्याला पाहिजेत, तू ह्याची चित्र काढ. त्यांनी काढले. ताजनेकर म्हणून होता एक, विलास ताजनेकर म्हणून, त्यांनी काढलेली चित्र आहेत. पण आरमाराबद्दल आपल्याकडं काहीही नाही. आणि आरमारांनी एवढे मोठे पराक्रम केले शिवाजीराजांच्या की पुढं खांदेरीच्या लढाईच्या वेळेला इंग्रज लोटांगण घालत आले सगळे. इंग्रज हे दर्यावरचे लोक, पोर्चुगीज हे दर्यावरचे लोक. वास्को दी गाम इथं आला 1498मध्ये, त्यावेळेला वास्को जी पहिली 4 जहाजं घेऊन लिस्बॉननं बाहेर पडला, तो पहिल्यांदा इकडं यायच्या व केप ऑफ गुड होपला यायच्या की तो पहिल्यांदा गेला वेस्ट इंडियन बेटांच्याकडे गेला निघून. ॲझोर्स वगैरे असे आयलंड्स आहेत बघा तिथं. एमेलिया एरहाटचं विमान वगैरे जिथं पडलं ना, साधारण तो भाग आहे. त्याच्या खलाशाने 2 महिने तिथं किनारा पाहिला नव्हता, जमीन दिसलेली नव्हती, आणि ते खलाशी वेडे व्हायची वेळ आलेली होती. हा पिस्तल काढून बसलेला होता तिथं. तो म्हणाला, तुम्ही कुचराई केली की मी गोळ्या घालीन म्हणाल तुम्हाला. आणि पुढं गेल्यावर त्यांनी जे जहाज फिरवलं तो एकदम केप ऑफ गुड होपलाच आला तो. आणि मग वळसा घालून झांझिबारला आल्यावर त्याला तिथे एक अरब नॅव्हिगेटर मिळाला, आणि मग त्याला कालिकतला आणून सोडलं त्यांनी, त्या अरब नॅव्हिगेटरने. पण वास्को द गाम हा केवळ त्याच्या एकट्याच्या कर्तृत्वावर 4 जहाजं घेऊन आला. पुढं 2 जहाजं स्कटल केली त्यांनी, त्याचा भाऊही त्याच्यात गेला. पोर्टा नोवा नावाची बंदर आहेत तिथं गेला त्याचा भाऊ. पण तो ज्या वेळेला परत लिस्बनला गेला त्याचं स्वागत इतक्या प्रचंड प्रमाणात झालं. काव्य म्हणत होते तिथं, बँडवाले बाजा वाजवत होते त्यांचा सगळे लोक जमलेले होते. आता देशातला म्हणजे जगाचा मसाल्याचा व्यापार आपल्या हातात आला आहे असं वातावरण लिस्बनला निर्माण झालेलं होतं. त्यांनी स्पॅनिश प्रिन्सला पत्र पाठवले त्याच्यात केवळ एका गोष्टीमुळे. पण पोर्चुगीजांनी इथे येऊन पाय रोवले, 1498मध्ये रोवले पाय.
ते इथनं ते पोर्चुगीजांचं उच्चाटन करायला 1960 साली जडावं त्याच्यातनं. काय साध्या गोष्टी नाहीत.